आईला भाऊ हा काय करताय? काय नाही बसले काय करायचे. काय बसला चालू होतं इथून? घरचे कुठे गेले तर? घरची आता मला तरी पुसून गेलेत की गेलेत रानात. हा घर लावून गेलात म्हणलं रानातच गेले असते. हा जपतात काही पाणी जपतात तुम्हाला? मला पाणी आणून दे रे. पाणी आणू का? थांबा. थोडं दे बाबा आधीच थंड वाजते मला. जरा बघू इकडं. ही जपतात का घरची? हा घरची जपतात का तुम्हाला? अरे बाबा कशाची जपायचे ते जात्यात ते आपल्या कामाला निघून मी खावं म्हातारं नाही तर मरू तिकडं. आता जाता येता दिसतंय ते तुम आम्हाला हा असला गारठात झोपला अंगावर पांघरून नाही काय नाही. हा मग कशाची जपीत ते तू कुठं राहता? मी हा असतो आपला इथंच. अरे बाबा हे माझी दाढी किती वाढली माझं डोकं काय वाढले नावायला धड न्यायनात बी कुणी तिकडं गावात आणि त्याला बोलून घ्यायनात. अहो बाप्पू, मग एवढं हे करण्यापेक्षा तुम्ही मला म्हणायचं ना, मी तुम्हाला गाडीवर बसून घेऊन गेलो असतो. नाही तर कठीण करणाऱ्याला घरी बोलून आणलं असतं, भाऊ कर म्हणलं असतं. हा मला एकट्याला बसता येत नाही ना. बरं मी काय करतो त्याला सांगू तुम्ही. हा आणि ही तुमचं किती शिक्षण झालेलं त्या काळी? तिसरी. त्या काळी तिसरी? हा म्हणजे आत्ताची आमची 10वी 12वी म्हणायचं. हा सातवी. हा नाही नाही 10वी 12वी. हा 10वी. मग काय तुम्हाला सह्या पिया सगळं करता येत असेल? सया येतात ना. येतात काय? हा जरा बरं इथे एक सही करून दाखवा मला. करा इथं. हा हा इथे 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 हा करा. धरता येत नाही ना आहे का. वा एकच नंबर सही राव. त्या काळात जर तुमच्याकडे थोडं पैसे असतं तर तुम्ही एखाद्या फौजदार झाला असता तर. हो आता काय सांगायचं. आता गरिबी माझे 15वी होऊन माझं असलं अक्षर नाही तर. गरिबी. आणि तुम्हाला कधी काय लागलं फिकलं तर सांगायचं की मला. अहो म्हणलं आता मी पुण्याला चाललोय, तुम्हाला गारट्या गुरट्याचं काय आणायचं का? आणा ना सुटर ती अंगात ती घालायची. मफरल फिफरल आता मी पुण्याला गेलं घेऊन येतो. गरम गरम. अरे सई कशी काय आली माझी. अहो मानावं लागेल तुम्हाला. ह्या वयात हात थरथर कापतोय तर तुम्ही सही एकच नंबर केली. ही काय बघायसाठी तुमची सही कशी ती मी इथे घेतली. वाचता फिसता येतं काय? वाचा येत. आला काच मग तर काय विषयच खोल आहे म्हणायचं. हा तरी मी तुमच्या नातवाला म्हणा सुनाला त्यांना सांगितलं होतं जरा म्हाताऱ्याकडे बघा. आता आमचं तर म्हातारं गेलं. अरे काय बघत येत ही दाढी वाढली डोकं वाढले गावाकडे आता हे बनेल फाटले. हा हे काही दिसतंय फाटलेलं. मी काय करतो पुण्याला गेल्यावर शोटर बरं त्याच्याबरोबर एक बन्याला घेऊन येतो. कुपरी ना. हा आणि कठीण करणारा थोड्या वेळच्या गाडीवर बसून घेऊन येतो. छान आहे बाबा. मग हा मग काय तर आता तुम्ही धरलं तरी तुम्ही आमचं आजोबाच म्हणायचं. चुलत का व्हायना पण आजोबा इथं. बरोबर आहे. अहो तुमचा भाऊ म्हणजे आमचा आजोबा म्हणजे तुमचा भावच म्हणायचं की. मग काय आहे ते बरोबर आहे. मग आता आम्हाला आजोबा नाही म्हणून आम्हाला आजोबाची कदर आहे, पण तुमच्या नातवंडाला काहीच कदर नाही. असं कुठं असतंय वय? करतील बरं आहे का आता काय का सांगून होत. आणि तुम्ही काय थोडं काय त्याच्यासाठी 10-12 एकर जमीन ठेवली की. आता सगळं जागेवर आहे. काय चाललंय? काय नाही जरा आलो होतो चाललो होतं म्हणलं बघा बापूजी काय चाललंय काय नाही कसं चाललंय. अरे बाबा पाणी आणखी. पाणी थांबा हा इथं देतो. काय झालंय ती बापू म्हणतात दाढी कटणीला मला ती घरी माणूस घेऊन येणार तुम्ही म्हणलं येतो मी घेऊन. भाऊ कुठं हिंडत येत कुठं जायला भाऊ कशाला लागते सारखी सारखी कटिंग सुद्धा चांगली नाही. कठीण नाही डोकं सगळं करीत असतो मी मला गारठ्याचं जमत नाही ना. उलटी गारठ्याचं गार लागणार नाही तुम्हाला. हा ती ती आहे बापू. आता मी लावून जाणार कटणीवाला पण गारठ्याचं थोडं थांबाच तुम्ही. बरं किती दिवस थांबायचं अजून. 4-8 दिवस थांबा थोडं गार कमी झालं ना. तुमची रग कुठं ठेवली? आहे की घरामध्ये घरात हे आहे का? खाजावतं डोकं. बर नाकाला पाणी येतं. हे बघ आंघोळ करायची डोकं पुसायचं. बर अरे माझी तिसरी झाली शाळा जुनी. हा हा मी असंही करून ही काय यांना दावली.
कुणाला मला मी विचारलं म्हणलं म्हणलं कशी बाप्पूची सही बघावं म्हणलं जमती का त्या काळातली. कुठं सही केली ही काय ह्या कागदावर केलेली ही ती नाही का आता कर्जमाफी कसली नाही आता सही हाताची नको ही कर्जमाफीची कागद आहेत माझी. कर्जमाफी कर्जमाफी नाही का आता नवीन आली हा ती राणावरचं ती सरकार मला बोजा कमी करणार आहे त्याचे 1.5 लाख कमी करणार ते होय हा 2 लाख 2 लाख ठरले हा. आणि ही काय हीच कागदपत्र म्हणलं बापूला बघू कामचा उतार आहे भाऊ हं? काय केलंय तुम्ही ही सही कस काय केली सही केली म्हणजे मला करा म्हणले हे सही. तुम्ही याला कस काय सही करा म्हणले त्याला तुम्हाला नाही का आपलं जमत नाही मग ते गोडी गोडीत बोलतो काय हा आता हे यांनी काय केलं कळलं का तुमच्या नाव मी काय एकर ठेवलं होतं हा कशाला ठेवलं होतं माझ्याकरता. मग तुमच्या करता जर तुमचं असंच लुबाडलं तर काय करायचं अरे मला काय कल्पना येऊन दिली नाही. मला आले की म्हणले सही करा याच्यावर. तुला तरी पटतं का म्हाताऱ्या माणसाचं बळसार माणसाचं फशिदो आता त्याला ही सर बोळे झाले म्हणून तू लुटणार का ही सर बोल काय तवा ते आम्ही ठरवू ना काकू हो काकू इकडे या इकडे या. हा या कशाला कालो करायचे मोकरा कशाला कालवा करायचं म्हणजे तू तयारीतच असेल घरी कोण नाही काय झालं रे हा कमून आरडा तू ही काय हा कागद बनवून रेडी केलेले तर भाऊच्या नावावरची जमीन काढायची ही साया कुणाच्या या कुणाच्या साया भाऊची सही घ्यायची भाऊचीच आहे, हा. हा एक काम करा ना भाऊच्या किडण्या इकावा भाऊचे डोळे काढावा भाऊ सही तयार कर ना तिथं नाही तरी तुम्हाला काय माहिती भाऊने वाटणी करतानाच आम्हाला 1 एकर कमी दिलेला आहे. म्हणजे तुम्ही कमीपणा घ्यायला विषयच नाही तुमचा कमी- तुमचा पोरगा वाटणी घ्यायची तर संध्याकाळी आमच्या घरचे असताना कोणी असताना यायचं ना तुम्ही आमच्या घरचे असताना आम्ही ठरविलं असतं त्या काळातच काय केलं तर वाटणी असताना ते वाटणी भाऊ कमी दिली तुम्ही नाही हा नाही कोण आता आमचा म्हणजे आमचा खराब आम्हाला घेतला होता हा वाट खराब घेतलं म्हणून आमचा आजोबा सांगता सांगता मरून गेला राव म्हणलं एकरभर कमी वाटणी केली. खराब भाऊनी 10 एकर घेतला तुम्हाला 8 एकर दिलत पण तुम्हाला 8 एकर बागायत दिलत भाऊनी खराबा घेतला होता 10 एकर परत आम्हाला 10 एकर जास्त भाऊच्या नावात ती 2 एकर 8च एकर आम्हाला आहे. भाऊला ठेवलं 2 एकर आणि ती बी घेतोय अहो, मग म्हणला का भाऊ 9 एकर करू तसं सुद्धा नाही ह्यांना तर काय तुम्हाला काय कमी पडलं होतं बरं ती राहून कागद आता राहिली वरची 2 एकर त्यातली 1 एकर तुझ्या नाव होईल 1 काय एकर माझ्या नाव संबंध होईल. 1 एकर घ्यायचा काय संबंध तुम्हाला काय आमच्या वावरात आम्ही माती टाकली तुम्ही आणून दिली का नाही दिले आणून पण 5,000 रुपये खेपान टाकली भाऊ नाही नाही तुम्ही म्हणायचं ना मग 1 एकर आपल्याला जास्त आहे तर आपण त्यांना गुढीत देऊन टाकू हाय त्यांचं त्याचा तर कुठं बाप राहिलाय दोघच माय लेकर आहे आता त्याच्या मग पुढं तुम्हाला 8 एकर सुद्धा खपानाच होता तुम्हाला 8 एकर केम पडायला लागलं तेव्हा फसून लबाडून नेताय तुम्ही अहो आता नितीन तू काय बोलतो ती माझ्याच खिशाची जमीन आहे मी काय असं लुटीत फिटीत नाही. बॉयच्या माणसाला कळत नाही सही करा काय म्हणलं थांबा मला कळू दे थांब काय म्हणला तुम्ही काय म्हणला तो आले कागद दावला म्हणले याच्यावर सही करा तुम्हाला इथे कशी येते का कशी ना हा का तुम्हाला सांगितलं की ह्यो कागद नाही, सातबाऱ्याचा ती आहे काय नाही सांगितलं तर हा? तसं म्हणलं त्यांनी सही केली असती का म्हणजे त्यांची इच्छा पाहिजे ना तुमचं चड्डी काढून नेली तुमचे कपडे काढून तुम्हाला जर उघडं ठेवलं तुम्हाला ती पटन का नाही तुम्हाला आता एक गुंठा ठेवला नाही त्यांनी तुम्हाला जमन का तसं कसं हो हा तुम्हाला रुपया नाही ठेवला जमन का नाही ना. अहो बापू काय करायला पाहिजे याला जणू तुमच्या हातात अरे तू फसवायला कसं काय तुमच्या हातात काठी दिली तुम्ही काय करता त्याचं अहो थांबा मामा थांबा मला बोलू द्या मला बोलू द्या आमच्या घरीत ना तुम्ही आलेत ना तुम्ही काठी दिली त्याला काय करता काठीने हाणणार मग बास म्हणजे मी आता कळलं ना तुम्हाला कसला गुन्हा टाकाय पाहिजे फसवणुकीचा म्हाताऱ्या माणसाला फशी का त्यांची इच्छा आहे का बघितली का नाही त्यांची इच्छा पण जणू काय आम्ही चोरीच करतोय तू असं फसवाय नव्हतं पाहिजे फसविले जणू काय आम्ही चोरी केली म्हणून तुम्ही सांगायला लागला तर तो खरं खरं बोलला असता तर मी तुला काहीतरी 2 शब्द सांगितले असते की बाबा जमीन माझ्या ना मला हलकी म्हणून जास्त आली. अहो बापाला पण तुम्ही 2 शब्द सांगितले तर मी तुम्हाला असं करा म्हणून तुम्ही नाव केली असती का माझ्या सगळं गाव सांगतय यांचं आहे ना तो आपण ते आपल्या शेजारी राहून देतोय ना आपल्या दारापुढून जाऊन देतोय ना तुमची सोय करा म्हणायचं तुम्हाला जर गोडीत सांगता येत नसेल भाऊ तर काय करायला पाहिजे आता याला येऊ गोडीत तुमचा लुबाडून येतोय काय करू आता याचं नाही याला मग दारातनं जाऊन द्यायचं ना. बस आता इथून पुढे भाऊनी एक शब्द दिलाय भाऊनी तुमच्या आज्याला बी दिला होता आता माझ्यासमोर भाऊन सांगितलंय दारात द्यायचं की नाही आमची मर्जी इथून पुढे जायचं असलं गोडीत अजिबात इकडे तिकडे बघायचं नाही भाऊताली काय चाललंय आमचं 1 एकर आम्हाला देऊन टाका कसलं 1 एकर कसलं 1 एकर
तुम्हाला गुढीत राहायचं का मामाला माहित नाही का मामा तुम्ही त्या टायमाला घेतलं पण आम्हाला गरज आहे ना तुम्ही आता होते का सौद्याला बाप्पू सगळ्यात महत्वाचं तरुण असताना तुम्ही होते तुमचा आज राहिलेला नाही आज जरा राहिलं नाही पण आज सांगून गेलाय अख्खी जमीन आज्याने घेतली माझ्या आणि ह्यांच्या नावावर केली आज नोकरीला होता म्हणून तुम्ही तुमचा आजचा बारका होता म्हणून तुम्ही मोठ्या मनाने यांनी दिली की बागायती दिली तुम्ही आपल्याला जिरायती घेतली तुम्हाला काय माहिती आम्हाला आमच्या सासू सासरे सांगतच होते ना म्हणजे असं बाई का? तुझ्या तुम्हाला सासऱ्याने काही सांगते उद्या ती काही मुखते नाही, उद्या हे येडा म्हणते मात्र तुम्ही येडं म्हणते तुम्हाला आवडन का बाप्पू थांबा तुम्हाला येडं म्हणली थोड्या वेळ मात्र येडं होतं आणि त्यांनी सही करून दिली तुम्हाला आवडन नाही नाही येडं म्हणतात का तुम्ही? येडं म्हणलं बर कसं बर मग काय बाप्पू करतात? बाप्पू ऐका ऐका मग माझं हाणलं, मी ते केस टाकतो. आमचं म्हातारं तुमचा भाऊ होतं मग आमच्या म्हाताऱ्याने जमीन इकली का थोडी तरी नाही का नाही तुम्ही तरी घेतली का नाही का नाही मग तुमच्याकडे जमीन आली कशी भाऊ आले ह्या 2 एकर पोराला- कसं काय ह्या जास्त आहे? पोराला का- ह्या पोराला एका काठीन ठोका टाकायचा का काय करायचं बघा आता वडिलांची जमीन होती ना ते हा ती आलेली माझ्याकडे आम्ही वाटपत्र केलं दोघं मग वाटपत्रात स्वतःला 2 एकर जास्त घेतली आणि भावाचा विचार नाही केला डोक्यात पांगळा आहे का थोडा पोट खराबा टाकलेला आहे त्याच्यावर हा खराब आम्हाला घेतलाय आणि तुम्हाला बागायती दिलेली आता याला काठीन जाऊन द्यायचंय गुडीत का हे काय आहे करायचं? चल कशी जमीन घ्यायची ते आमचं आम्हाला माहिती याला काठीने माराय पाहिजेत मग सांगा त्याला गुडीत जायला सांगा तुमच्या पद्धतीने येऊ चल जाऊ. चल चला येत आता तू असं करायला नव्हतं पाहिजे तू आता जा बाबा परत नादी लागायचं नाही काय परत नादी आणि असले लागायचं वायदे फिर काय तुम्हाला म्हणलं का आणीन करीन तुम्हाला कर म्हणला का 2-4 तोळे करीन नाही 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 का म्हणला काय करायची गरज आहे कपडे राहून दे बिपडे कपडे बिपडे कपडे नाही काय नाही नको काहीच करीन नको म्हणला होता का करीन म्हणलं होतं पण आता नाही काय आणणार हा त्या बघा आहे का असंच ना तुम्हाला पशी जिजत बसा आजीच बसू द्या आम्ही ए चल आहे बघू काय करायची ती काय नको तुम्हाला परस्पर भाऊ कसं फशीत येत तुम्हाला हा फसवतात आता आपल्याला काय आपण काय फिरतो तुम्ही सह्या नाही काहीच नाही करायला पाहिजे तुम्हाला तरुणपणात जमलं नाही तुम्ही आपल्या मोठ्या मनाने दिलदार मनाने दिलं सगळ्या त्यांना हा दिलदार मनानेच दिलं हा हा मग काय ते? मग आपल्याला खराबा घेतला सांधायला किती वर्ष गेले लई त्यांचं घर स्लॅबचं आणि आपलं बघितलं का ही जुना माळा ती कशामुळे लय दिवस झालं कशामुळे हे लय जटलो त्या जमिनीला हा मग नीट करायला इरी बांधायला किती दिवस गेले त्यांना काय काय दिलं सगळं पाईपलाईन सहित दिलंय सगळं आयचं आयतं दिलंय ना हा आता ही साहेब हे द्यायच नाही परत कुणाला नाही नाही. झोपीत अंगठा नेते आणि कापून तुमचा मग काय करायचं झोपीत मग काय सांगावं हे भरोसा आहे का ए. अंगठे अशी खिशात घालून तोंडात ठेवून नाही तर असे कुपरीत घालून ठेवायचे कोपरीत खिशात घालून ठेवील हा पण असं चोरून काय सांगावं कुणाचं काय सांग कसे ठेवतात असे बघलेला हा अंगठे अशी ठेवायचे भरवसा नाही अंगठ्यावर सगळं चलत आहे आधार कार्डला दिलंय का तुम्ही हा मग परस्पर हाणते सही आता म्हणते सही जमली नाही थोड्या वेळाने म्हणते अंगठा घेते काढून हा, आधार कार्ड नाही द्यायचं हा आता काहीच नाही द्यायचं त्यांना आणि असल्या माणसांपासून सावध तवाच राहायला पाहिजे होतं तुम्ही मोठ्या मनाने दिलं होतं अहो ते आता म्हणलं घरचीच आहे थोडी काय लई लांबचीच का त्यांना असं फसवायचं म्हणल्यावर त्यांनी सांगाय पाहिजे सांगून फसिलं तर मग तुम्ही ठरविलं असतं काय करायचं हा बरं आता ना तुम्हाला काय पाणी पिणी देतो हो हा जेवले का हा जेवलो जेवले ना झोपा आता रग आणून देतो तुमची बरं बरं झोपा हा हा हे कागद फाडून टाके तुम्ही बरं